तर नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे जीपीबी या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय विचारतील. तर जीपीबीचं आपलं कोर्स टायटल आहे प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स आणि हा कोर्स आहे आपला 2+1 क्रेडिटचा. तर आता आपण बघूया आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये IMP क्वेश्चन किंवा तुम्हाला प्रॉब्लेम कशा प्रकारे विचारू शकतात. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण बघूया तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन म्हणजे लॉंग क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट हे कशा प्रकारे विचारतील किंवा त्याचा IMP क्वेश्चन्स कसे असतील. तर आता आपण बघूया डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपल्याला अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. गिव्ह द वेल लेबल diagram of DNA proposed by Watson and Crick. तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला डिफाइन meiosis and explain the phases of meiosis. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला जीन इंटरॅक्शन वर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर डिफाइन जीन इंटरॅक्शन अँड एक्सप्लेन एनी वन टाइप. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला क्रोमोसोमवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर डिफाइन क्रोमोसोम अँड एक्सप्लेन इट्स टाइप्स किंवा क्लासिफिकेशन. हा झाला आपला क्रोमोसोमवर क्वेश्चन. तर आपल्याला आता DNA रेप्लिकेशन वर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. DNA रेप्लिकेशन किंवा तुम्हाला शॉर्ट नोट हे आपल्याला आता आपण बघूया शॉर्ट नोट. कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन, कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन अँड मायक्रोस्कोप चे आपल्याला पार्ट्स पण विचारले जाऊ शकतात. तर हे झालं आपल्याला शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन्स आणि हे झालं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह. तुम्हाला एकतर शॉर्ट नोटला विचारतील किंवा डिस्क्रिप्टिव्ह विचारतील. तर आता आपण बघूया आपल्याला प्रॉब्लेम कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला फर्स्ट तर प्रॉब्लेम आपल्याला फाइंड आउट गॅमेट्स असा विचारला जाऊ शकतो. फाइंड आउट गॅमेट्स अँड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर आपल्याला सेकंड प्रॉब्लेम हा मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड वर विचारला जाऊ शकतो. डायहायब्रिड. तर थर्ड आहे आपल्याला ही
चाय स्क्वेअर टेस्टवर पण विचारलं जाऊ शकतो. आणि 4 नंबर आपल्याला लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर हे पण विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपल्याला प्रॉब्लेम. आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह पर्पजसाठी काय विचारलं जाऊ शकतं. तर ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला जेनेटिक्सची define genetics and phenotypic ratio, परत who proposed the cell theory, परत तुम्हाला डिफाईन मिओसिस किंवा मायटोसिस या दोन्हीतले एक विचारलं जाऊ शकतं. तर हे आहे आपल्याला GPB 231 या प्रॅक्टिकलसाठी IMP क्वेश्चन्स किंवा IMP प्रॉब्लेम्स. तर तुम्हाला कोर्स टीचरने IMP क्वेश्चन किंवा IMP प्रॉब्लेम हे कॉलेज लेवलला दिले असतील तर तुम्ही तेही करू शकता आणि हे पण आपल्यासाठी GPB साठी इम्पॉर्टंट आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी आणि नवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर कृषी मित्र मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.